शिरोळच्या सैनिक टाकळीत प्रस्तावित एमआयडीसीला विरोध करण्यात येतोय। आंदोलकांना मारहाण झाल्याचा आरोप आहे। आमदार यड्रावकरांसह समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। एमआयडीसी रद्द करण्यावर आंदोलक ठाम आहेत। आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे, तर आंदोलकांच्या शिष्टमंडळाच्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप आहे। आमदारांच्या खासगी सुरक्षा रक्षकासह 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। धीरज धन्यकुमार पाराज, गणेश चौगुले, चेतन शिकलगार, रवी पवार, राहुल पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। काही लोकांनी या ठिकाणी भूमिका व्यक्त केली की सैनिकांसाठी म्हणून सैनिक शाळा व्हावी, तर म्हणजे एवढ्या वर्षात कधीही सैनिकांची शाळा व्हावी अशी मागणी कधी पूर्वी झालेली नव्हती। पण आमच्या काही लोकांनी, माझ्या सैनिकांनी या ठिकाणी मागणी केली। निश्चितपणे त्याचा आदर करून मी त्याच वेळा सांगितलं की माजी सैनिकांच्या त्या पद्धतीचा प्रस्ताव की आपण शासन स्तरावर करायचं आपलं काम चालू केलं। त्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये आपण सैनिकी शाळा या ठिकाणी केंद्र सरकारची आपण होण्यासाठी म्हणून आपण प्रस्ताव दाखल करून ते सुद्धा लवकरात लवकर सैनिक स्कूल कशा पद्धतीनं उभारेल अशा पद्धतीची भूमिका ही केली।